प्रकरणाचं नाव फळे भाजीपाला प्रक्रिया पदार्थांची साठवण. म्हणजे आंबा, चिकू, डाळिंब यासारखी फळं, केळी, अंजीर ही फळं, भाजीपालामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, फुलकोबी, पानकोबी यासारखा भाजीपाला, आणि प्रक्रिया पदार्थामध्ये जॅम, जेली, स्क्वॅश, कॉर्डियल यासारख्या अर्धघन किंवा द्रव पदार्थ रूपातील प्रक्रिया केलेले पदार्थ त्यांची साठवण याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. तर पहिल्यांदा प्रस्ताव. तर आपण आतापर्यंत हे बघितलेलं की फळ भाजीपाला निसर्ग नाशवंत आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ सुद्धा योग्य परिस्थिती ठेवले तरच ते टिकून राहतात. चुकीच्या ठिकाणी आपण साठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सूक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फळे भाजीपाला निसर्ग नाशवंत का आहे तर त्याच्यामध्ये 60% 98% पाणी असते. म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे ते 60 ते 98%. काकडीसारख्या भाजीमध्ये पाणी भरपूर असतं. त्यामुळं एवढ्या उच्च पाण्याला जेव्हा आपण ते वेलीपासून अलग करतो, झाडापासून वेगळं करतो, मातृक्षापासून किंवा जमिनीतून काढून घेतो, तेव्हा त्याच्यामधून पाणी कमी होण्याची प्रोसेस सुरू होते. बाष्पीभवनानं पाणी कमी होतं. पाणी कमी झालं की त्या भाज्या आकसतात, त्या भाज्या कोमेजतात. त्याचबरोबर जेव्हा एखादं फळ, एखादी भाजी आपण मातृक्षापासून काढून घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्या श्वसनाच्या क्रिया अखंडपणे सुरू असतात आणि त्याच्यातून रासायनिक बदल होऊन ती फळं आणि भाजीपाला खराब होतं. त्यामुळं आपण मानवी हस्तक्षेप करून शेतकरी, उत्पादक आणि त्याचबरोबर साठवणूकदार जर झाला तरच त्याला चांगले पैसे मिळतात. जसं द्राक्षाचं बेदाणे करून तो चांगला साठवून ठेवला तरच बेदाण्याला 200-250 रुपये दर मिळतो. आज बेदाण्याला भरपूर दर आहे. का तर ती कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी आहे ती, त्याच्यामुळेच ते शक्य आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की फळं भाजीपाला प्रक्रिया केलेले पदार्थ हे ठराविक काळ टिकतात. त्याच्या पुढं जर आपण टिकवायचं म्हटलं तर आपला हस्तक्षेप महत्वाचा आहे, उत्पादक म्हणून आणि प्रक्रिया करणारा उद्योजक म्हणून सुद्धा. नुसतं उत्पादक म्हणून आपण जर हे सगळं व्यापाराच्या स्वाधीन केलं तर आज जी काही समस्या निर्माण झालेली आहे कायद्याच्या माध्यमातून, ती नवीन कायदे सेंट्रल गव्हर्नमेंटने पास केलं तर त्यामध्ये खूप मोठा वादंग आहे. मात्र त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा होणं गरजेचं आहे, सगळ्यांनाच वाटतं. आज शेतकऱ्याची परिस्थिती ही दरासाठी शाश्वती नाहीये, अधिक काळ टिकत ही समस्या आहेच. तर या अनुषंगाने प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. याची प्रस्ताव. आता गरज. तर याच्यामध्ये गरज साठवणुकीची काय आहे तर आपल्या देशामध्ये फक्त 1 ते 2% मालावरती प्रक्रिया होत होती, ते 6% पोहोचते. जास्तीत जास्त 6% प्रक्रिया होती. परदेशामध्ये जी पुढारलेली राष्ट्रात कॅनडासारखी तर त्या ठिकाणी 75% कृषी मालाची प्रक्रिया होते. त्यामुळे एवढ्या प्रमाणात टक्केवारी करणारे देश कुठं आणि आपला 6% फक्त पोहोचला देश कुठं. आपण म्हणतो की 50% भारतीय जनता, म्हणजे आपण 138 कोटीच्या घरात सध्या 140 कोटीच्या घरात 70 कोटी लोक शेतीवरती आधारित आहेत. की शेती हे त्याचं उत्पन्नाचा स्रोत आहे. आणि एवढं असून सुद्धा मग ही जी काही वर्षाकाठी नुकसान होण्याची ही जी टक्केवारी आहे, वर्षाकाठी 30% शेतीमाला वाया जातो. हे जे कोट्यावधी रुपये होतात त्याचे पैसे जर काढले 30% मालाचं व्हॅल्युएशन केलं. त्यामुळे हे सगळ्या धर्तीने विचारला गेला तर याची साठवण करणं गरजेचं आहेच. 2-3 गोष्टी महत्वाचं आहे. एकतर उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर मिळेल, त्यानंतर प्रक्रिया जर झाली किंवा साठवण जर झाली तर अधिक उत्पादन न करता जेवढी देशाची गरज ती गरज पूर्ण करून परदेशाला पण विकू शकू. किंवा काही लोकांना फळं भाजीपाला खाणं हे चैनीची गोष्ट वाटते, त्यांची पण गरज आपण पूर्ण करू शकतो. आणि पर्यावरणाची हानी होते जेव्हा फळं भाजीपाला करता, पर्यावरण हानी होतेच, तर ती पण आपण रोखू शकतो. या धर्तीवरती प्रक्रिया करणं, साठवण करणं गरजेचं आहे. म्हणजे फळ काढलं, भाजी काढलेली विकलं नाही मग टाकून दिलं, हा काय त्याचा मार्ग होऊ शकतो. कारण तयार होणारी फळं भाजीपाला काय अशी लावली तरी तयार असं होत नाही. त्याला कष्ट आहे. पूर्व मशागतीपासून लागवड करणं, अंतरावशेष करणं, खतं घालणं, पाणी देणं, औषध फवारणी करणं, काढणं, ट्रान्सपोर्टेशन, शहरापर्यंत आणणं, पॅकिंग करणं, सगळा खर्चाचा भाग आहे. हा खर्च सगळा वाया जातो. त्यामुळे कुणालाही परवडणार नाही, उत्पादकाला परवडणार नाही, ग्राहकाला परवडणार नाही, राष्ट्राला सुद्धा परवडणार नाही. आणि भूभाग वसुंधरेला, पृथ्वीला तसं परवडणार नाही. त्याचा आरोग्य करायला की पुढच्या प्रश्न म्हणतात. त्यामुळं ही गरज आहे, प्रक्रिया होणं गरजेचं. आता पद्धती कशी मग साठवण कशी करायची. काकडीसाठी जी पद्धत वापरतात ती कलिंगडाला चालणार नाही, कलिंगडाला जी वापरतात ती केळीला चालणार नाही. त्या प्रत्येकासाठी पद्धती वेगळ्या आहेत. पण एकच पद्धत वापरली प्रत्येकाचा खर्च वेगळा. स्टोरेजचा विचार जर केला, स्टोरेज एकतर तुम्ही
सहकारी तत्वावरती स्टोरेज तुम्ही उभे करू शकता किंवा खाजगी तत्वावरती उभे करायचे म्हणले तर त्या गुंतवणूक करणाऱ्याची तो कोट्याधीश साधारण माणूस पाहिजे. म्हणजे आज ती जमीन घ्यायची म्हणली आणि तिथे स्टोरेज उभं करून रन करायचं म्हणलं तर आणि त्याच्याशिवाय जे काही भांडवल बाकी गुंतवलं त्याच्यामध्ये, कारण त्या लोकांना पैसे द्यायला लागतात आपल्याला नाही. काही लोक भाड्याने स्टोरेज देतात, काही लोक त्याच्यावरती पैसे काढतात, वेगवेगळ्या पद्धतीने असतं ते. त्यावेळेला भांडवल भरपूर लागतं. सगळ्याच ठिकाणी हे सगळ्या शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे पद्धती वेगळ्या दिल्या. आपल्या समोर एकूण आपण 11 पद्धतींचा विचार करणार आहोत. एकूण किती? 11 पद्धती आपण बघणार. एवढ्या 11 पद्धती काय आहेत? एक पद्धत पास होत नाही का? तर नाही. फळ बदललं, भाजी बदलली, प्रांत बदलला, शहर बदललं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो स्टोरेज करणारा जो शेतकरी आहे त्याची आर्थिक कुवत प्रत्येकाची वेगळी. त्यामुळे त्याची कुवत कशी आहे, भाजी कोणत्या प्रकारची आहे, तुम्ही किती काळ टिकवून ठेवणार आहे, कुठल्या मार्केटला देणार आहे, हे बघून हे ठरवावं लागतं. त्यामुळे एवढ्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत. त्या पद्धतीची माहिती आपण आता घेऊया. इथं पण क्लिअर? पुढे जाऊया पद्धती. तर पहिली पद्धत एकदा मी स्पष्ट करून सांगत होतो, तुम्हाला शंका असेल विचारा. तर पहिली पद्धत आहे शीतगृह, शीतकरण म्हणजे रेफ्रिजरेटर, फ्रीज म्हणतो आपण त्याला. शीतकरण हे समजा फ्रीज आपण म्हणतो ते तसं म्हणून काय म्हणतो. तर घरगुती फ्रीज जो असतो म्हणजे असा जो बॉक्स असतो, त्याच्यामध्ये डीप फ्रीजरचा कप्पा असतो, डीप फ्रीजर. त्याच्या खाली क्रिस्परचा कप्पा असतो, क्रिस्पर. आणि इथं आपण मग बऱ्याच वेळेस भाज्या पोहत असतो. इथं टेम्परेचर असतं हे 0 ते 4 अंश सेल्सिअस असतं आणि इथं टेम्परेचर 7 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. आपण ज्या भाज्या करतो ते तिथे ठेवतो आपण. म्हणजे घरगुती फ्रीज हा गृहिणींसाठी किंवा ज्या महिला नोकरी किंवा व्यवसाय करून घर सांभाळतात त्याच्यासाठी ही खूप मोठी देणगी राहते. याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या आठवड्याला खरेदी करून त्या ठेवून वापरू शकतो. याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने तापमान कमी केलेलं असतं आणि याच्यामध्ये वाफ होऊन जे उत्सर्जन बाहेर पडतं ते सुद्धा विशिष्ट पद्धतीने बाहेर काढतात. त्याच्यामध्ये निऑन, फ्रिऑन यासारखे वायू वापरले असतात. कॉम्प्रेसरच्या माध्यमातून पाठीमागे कॉम्प्रेसरचा गठ्ठा असतो आणि त्यातून ते वायू फिरवले जातात. आणि तापमान कमी करणारे विशिष्ट असे वायू वापरणं की ज्यामुळं फळं भाजीपाला अधिकार टिकतो. लक्षातील ही अतिशय सोपी पद्धत घरगुती पातळीवरती वापरतो. घरगुती फ्रीज त्याच्यामध्ये कॅपॅसिटी वेगवेगळ्या आहेत. 90 लिटर पासून ते 330 लिटर 500 लिटर पर्यंतची फ्रीज आपल्याला दिसतं. हा झाला साधा रेफ्रिजरेटर पद्धतीनं फळे भाजीपाला साठवण्याचा पहिला प्रकार, ती पहिली पद्धत. तर तुम्हाला सांगितलं की तापमान कमी आणि फ्रिऑन सारखे वायू वापरायचे. दुसरा आहे तो कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज तर ह्या विशेष करून आपल्याला तासगाव परिसरात तुम्हाला जे द्राक्ष पासून बनवलेले बेदाणे जे आहेत, बेदाणे किंवा मिरज परिसरात सफरचंदापासून ते अगदी सामान्य पेरूपर्यंत ही फळं स्टोरेज साठी तुम्हाला दिसते. सगळ्यात जास्त प्रमाणात तासगाव, कुपवाड किंवा मिरज एमआयडीसी एरियात जे काही बेदाणे साठवतात तर ते स्टोरेजचं उदाहरण. तर याच्यामध्ये तापमान त्याहीपेक्षा कमी केलं जातं. मात्र त्याची गरज कशी आहे यावरून ठरवतात. आता द्राक्ष सांगतात ताजे द्राक्षे तर ते 7 ते 8 अंश सेल्सिअस ते 90% आर्द्रता 12 आठवडे आपण ठेवू शकतो, म्हणजे 3 महिने ठेवू शकतो. पपई 8 ते 9 अंश सेल्सिअस तापमान 85% आर्द्रता ती 2 आठवडे चांगल्या पद्धतीने राहते. अंजीर ताजा जो आहे अंजीर तर तो 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमान 90% आर्द्रतेला 6 आठवडे तो राहतो. केळी पिकलेली असते तर ताजी असते म्हणजे अपक्व असते. 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान, त्याला तापमान थोडं जास्त लागतं. कमी तापमान होतं त्याला जखमा होतात, त्याला चिलिंग इंजुरी असं म्हणतात. तर एवढं तापमान आर्द्रता 85% 2 आठवडे 15 दिवस आपण ठेवू शकतो. तर असे हे उदाहरण आपल्यासमोर ठेवलेले आहे. बेदाणे त्याच्यापेक्षा कमी तापमानाला, भाजीपाला त्याच्या गरजेनुसार ते ठेवून साठवणूक करतात. त्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता या 2 गोष्टी नियंत्रित करतात. तापमानामुळे श्वसनाचा वेग कमी होतो, आर्द्रता भरपूर ठरल्यामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आहे ते कमी होतं. त्या 2 गोष्टीमुळे फळं भाजीपाला टिकून राहतात शीतगृहामध्ये म्हणजे कोल्ड स्टोरेज मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो आईस बँक. आईस म्हणजे बर्फ. आईस बँक
साठवणूक. त्याच्यामध्ये काय करतात बघा, अतिशय थंड हवा की ज्याचं तापमान 0.5 ते 0.8 म्हणजे एकापेक्षा कमी, 1 पेक्षा पण कमी तापमान ठेवतो. या तापमानाला पाण्याचा बर्फ झालेला असतो. तर एवढं थंड तापमान आणि त्याच्याच वेळेस जी काय आर्द्रता आहे पुरी तिथे 90% ठेवून हे जे काही फळं आहेत साठवलेली, तर फळांचे जे काही बॉक्सेस आहेत त्याच्यामधून हवाची पास करतात पूर्ण अशा थंड वातावरणात ठेवतात. त्याला म्हणतात आईस बँक साठवणूक. फळपेट्यांमध्ये 0.5 ते 0.8 तापमान असणारी हवा की ज्या ठिकाणची आर्द्रता 90% आहे, एवढ्या आर्द्रतेला हे साठवण्याचं काम केलं जातं. एवढ्या कमी तापमानाला सूक्ष्मजीव वाढत नाही, श्वसन क्रिया व्यवस्थित होत नाही आणि आर्द्रतेला पाणी कमी होत नाही, त्यामुळे फळभाजीवर टिकून राहतात. जी काय रासायनिक क्रिया होणार असते विकारांच्यामुळे, पिकणं, अति पिकणं, खराब होणं, कुजणं, हेही होत नाही. हे 2-3 संभाव्य कारण जे आहेत, पाणी कमी होणं ते बंद होतं, लक्षात श्वसनाचं काम थांबतं आणि विकारांची सक्रियता थांबते. हे 3 कारण नियंत्रित केल्यामुळे टिकून राहतात. लक्षात येईल? ठीक आहे, हे झालं आईस बँक पद्धतीने साठवणं. त्याला पुढचं घेऊयात बाष्पीभवन शीतकरण. ही सोपी पद्धत आहे. बाष्पीभवन शीतकरण. तर त्याला झिरो एनर्जी कूल चेंबर असं पण म्हणतात. झिरो एनर्जी कूल चेंबर असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय करतात बघा, त्याच्यामध्ये काय करतात, हौद असं बांधून घेतात. बांधून म्हणजे विटांचा थर ठेवून अशी रचना केली जाते. पाण्याचा हौद कसा असतो म्हणजे त्याचा. आणि हे एखाद्या शेडमध्ये अगर सावलीमध्ये हे काम केलं, आता ते कसं करतात, हा विटांचा एक थर लावायचा असा, दुसरा थर आणि हा थर, याच्यामध्ये वाळू भरायची, वाळू, आणि वरून पाण्याचा एक लॅटरल ड्रिपचा भाग सोडायचा. त्यामुळे काय होतं, उन्हाळ्यात कसं गाडग्यात पाणी थंड राहतं, त्या पद्धतीनं तिथलं तापमान थंड राहतं. मुळात सावलीत असल्यामुळं बाहेरच्या उन्हापेक्षा तापमान कमी असेल. त्याच्याशिवाय जेव्हा आपण या ठिकाणी पाण्याचा शिडकाव करतो तेव्हा गरम असणारी हवा बाहेर येते आणि थंड हवा आतमध्ये जाते. अशा पद्धतीने वरती झाकण केलं असतं चटईचं किंवा झावळ्यांचं उभारून गुंफण करून ते केलं असतं. तर या ठिकाणी काय असतं बघा, या ठिकाणी तापमान 17 तापमान आहे आणि आर्द्रता 85% येते. त्यामुळं शेतावर झालेले फळ भाजीपाला तुम्ही 5 तास, 6 तास, 8 तास ट्रान्सपोर्ट देईपर्यंत हे तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. दरम्यानच्या काळात जे पाणी कमी होतं ते पाणी कमी होण्याची क्रिया थांबते. त्याला झिरो एनर्जी असं काय म्हणतात, त्याला कुठलीही बाह्य ऊर्जा आपण देत नाही. लाईट, डिझेल, सोलर लाईट काही आपण देत नाही. उन्हाला झिरो एनर्जी असं म्हणतात. शेतकऱ्यांचा फ्रीज असे काही लोक म्हणतात, शेतकऱ्यांचा फ्रीज. लक्षात येईल, रॉय आणि कुर्डे या 2 शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी हे तयार केलेलं आहे आणि निश्चितपणे वापरता येत आहे. कारण आपल्याला मडक्यामध्ये पाणी थंड होतोय हा जर कन्सेप्ट पटतोय आपल्या उन्हाळ्यामध्ये, आता 1.5-2 महिन्यात लोक खरेदी करतील बघा, तो जर पटतोय तर ह्याच्यामध्ये सगळी तेच तंत्र आहे सगळं. कारण ह्याला विटांना छिद्राचं, भाजी विटांना आतमध्ये वाळू असते ते तापमान थंड ठेवते, लक्षात येईल, आणि गरम असणारी हवा ही बाष्प शोषून घेते आणि आपली थंड हवा जाते. त्या पद्धतीने साठवलं. तर हे बाष्पीभवन शीतकरण ही पद्धत, ह्याला झिरो एनर्जी कूल चेंबर किंवा शेतकऱ्याचा फ्रीज असं म्हणतात. मात्र हे त्या ठिकाणी पुरेशी खेळती हवा पाहिजे. तुम्ही एखाद्या खोलीत करू शकत नाही. मोकळ्या म्हणजे झाडाच्या सावलीमध्ये अगर एखादं शेड उभं करून बाजूला कसल्या पद्धती भिंतीची रचना करायची, पूर्णपणे खेळती हवा पाहिजे. म्हणजे तयार झालेली हवा आपली निघून जायला पाहिजे. अशा पद्धतीने रचना करून व्यवस्था करायची. हे झालं 4थं. आता 5वं, परावर्तित वातावरण साठवणं. आता थोडे बदल आहेत आणि बाकीचं बदल सारखं तुम्ही लक्षात येईल. परावर्तित वातावरण, ह्याला मॉडिफाईड असं म्हणतात, मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर. त्याच्यामध्ये काय करतात, मॉडिफाईड, एटीएम म्हणजे ऍटमॉस्फिअर, एटीएम मशीन नव्हतं, ऍटमॉस्फिअरचं शॉर्ट फॉर्म आहे. तर इथे काय करतात बघा, कार्बन डायऑक्साईड हा वायू वाढवतात आणि प्राणवायू, कार्बन डायऑक्साईड
आणि नायट्रोजन 2 वायू वाढवतात. हे 2 वायू असे आहेत की ते सूक्ष्म जीवांच्या श्वसनाला मारक असतात. गुदमरण्यासारखं होतं त्यांना. आपण गर्दी घालून त्याचा त्रास होतो नाही, कारण प्रत्येकाच्या उच्च श्वासामधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजे बंद खोली असेल त्या ठिकाणी माणसं जास्त झाली तर जी वीक सिस्टम असणारी लोक आहेत ती लवकर त्यांना गुदमरतात. किंवा उंचावरती आपण गेलो, हिमालयासारख्या काही माउंटन्स मध्ये सर्वात उंच शिखर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन अडकाने घेऊन जावेच लागतं. ऑक्सिजन विरळ असतो वरती आणि इथं तीच अवस्था होते. कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन प्रमाण वाढलं की सूक्ष्मजीव त्याला पुरेसा प्राणवायू न मिळाल्यामुळे गुदमरतात. त्याच्यामध्ये सक्रिय राहत नाही, फळभाजीला खराब होते. अशा पद्धतीनं टोमॅटो साठवण्याची पद्धत वापरतो, परावर्तित वातावरण म्हणतात मॉडिफाईड ऍटमॉस्फिअर. मॉडिफाईड म्हणजे बदललेलं वातावरण. नेहमीच्या वातावरणात जेवढा कार्बन डायऑक्साईड आहे त्यापेक्षा जास्त सोडायचं. नेहमीच्या वातावरणात जेवढा नायट्रोजन आहे त्यापेक्षा जास्त सोडायचं. त्याला आवडत नाही ते वातावरण तयार करायचं. त्यामध्ये फळभाजीपाल्याची टिकवण करायचं असं हे टेक्निक, असं हे तंत्र आहे. पुढे जाऊयात आपण. यालाच अनुसरून एक 6वी पद्धत आहे, न कसं सांगतो तुम्हाला. नियंत्रित वातावरण. पुढचं शब्द सारखं आहे. नियंत्रित वातावरण याला म्हणतात कंट्रोल्ड. ह्याच्यामध्ये पण CO2 वाढवतात, प्लस करतात आणि O2 कमी करतात, म्हणजे मायनस म्हणतात. हा 2% O2 वाढल्यामुळे श्वसन चांगलं होतं, ते होऊ द्यायचं. प्राणवायू उपलब्ध झाला तर तरतरी पण येते. आपला आता बघतो आपण कोरोना काळात ऑक्सिजन नव्हतं लोकांना. ऑक्सिजन कमी पडला तर कामकाज सक्रियपणे होत नाही. हीच तेच टेक्निक वापरतो. इथं वातावरण नियंत्रित असतं. कार्बन डायऑक्साईड फरक वाढवायचा, प्राणवायू कमी करायचा. इथं दोन्ही वाढवतात, नायट्रोजन कार्बन डायऑक्साईड. दोन्ही कार्बन डायऑक्साईड कॉमन आहे. तिथं ऑक्सिजन आहे, तिथं नायट्रोजन आहे. तर हे झालं नियंत्रित वातावरण. आणि 7वं आता कमी दाब. तर या ठिकाणी दाब कमी करतात, ऑक्सिजन कमी करतात. म्हणजे दाब कमी, ऑक्सिजन मायनस म्हणजे कमी. आणि इथिलीन हा जो घटक असतो, इथिलीन हा वायू त्या ठिकाणी श्वसनासाठी मारक ठरतो आणि त्यातून ही फळं आणि भाजीपाला टिकून. इथिलीन वायू जर जास्त झाला तर त्या ठिकाणी पिकण्याची क्रिया लवकर होईल. हे दोन्ही घडू देत नाही. म्हणजे दाब कमी ठेवायचा, एकूण प्रेशर जे असतं ते नेहमीचा जो दाब आहे त्यापेक्षा कमी ठेवायचं, ऑक्सिजन कमी ठेवायचं, इथिलीन वायूची उपलब्धता कमी ठेवायची. त्यामुळं फळभाजीपाला पिकण्याची क्रिया होती ती कमी होती. पिकल्यानंतर लोक खराब होते, लक्षात ठेवा. कच्ची केळी जास्त राहतात, पिकल्यानंतर राहतात का? कारण ती प्रोसेस आहे. कच्च्याकडून पिकणं, पिकण्याकडून अति पिकणं आणि खराब होणं, कुजणं. त्यामुळे तिथं आपण जिथं हस्तक्षेप करू प्रकारानुसार त्यानुसार ते टिकतं. आणि ही सगळं शेवटी खर्चाशी निगडीत आहे, परवडायला पाहिजे. आपण मस्त एका घडासाठी एका किलोसाठी 50 रुपये खर्च करू, मात्र एकूण घड जाणारे 20 रुपये, 50 रुपये खर्च करून करायचं नाही. त्यामुळे कुठलीही टेक्नॉलॉजी ही त्या व्यवहारिक पातळीवरती किंवा ग्राहकांच्या ऍक्सेप्टन्सच्या लेवलला परवडणारी पाहिजे. त्यानुसार ही चर्चा आहे. लक्षात येत आहे. त्यानंतर पुढचं सोपं आहे, मेणाचं द्रावण वापरणं. मेण द्रावण. तर मेण द्रावणामध्ये काय करतात, सफरचंदासारखे याला असं कोटिंग करतात मेणाचं बाहेर. म्हणजे सफरचंद काढला तर तो मेणाचा बुडवायचा. त्यामुळे काय होतं, एक प्रकारचा थर तयार होतो. हा थर तयार झाला की याच्यामध्ये त्यातलं पाणी कमी होण्याचे प्रमाण आहे थांबतं. अशा काही फळांसाठी वापरतात. मग हे वापरताना जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा हे सगळं व्यवस्थित धुवून घ्या, नंतर हा मेणाचा भाग पोटामध्ये जातो. त्यामुळे काही ठराविक फळांसाठी मेणाचं द्रावण वापरण्याची पद्धत, ही पद्धत अशी अतिशय सोपी आहे आणि परिणामकारक सुद्धा आहे. कारण मेन पाणी, आतलं पाणी बाहेर जाऊ देत नाही आणि बुरशी बाकी घटक सुद्धा तिथे लागत. तर ही सोपी पद्धत आहे, मेणाचा वापर करून फळं भाजीपाला पिकवणं. त्यानंतर 9वा आहे तो पॉलिमरिक फिल्म. पॉलिमरिक फिल्म आता हे कसं आहे बघा. आता बऱ्याचदा आपण एखादं फळ किंवा भाजी असं विशेष प्रकारच्या पाऊचमध्ये त्याला ज्याला छिद्र आहे अशामध्ये फळं टिकवलं तुम्ही बघितलं असं मार्केटला. तर ही फिल्म कशी काम करते की कार्बन डायऑक्साईड तयार होतो ते बाहेर काढतो आणि ऑक्सिजन आतमध्ये जाऊ देतो. ठराविक फळं पाहिण्यासाठी ती पद्धत आहे. आणि त्यातून वायूची अदलाबदल होऊन ही फळं भाजीपाला चांगल्या पद्धतीने टिकतं. मात्र ह्याला मर्यादा आहे.
2 तास 3 तास 4 तास 5 तास, त्याला काही आठवडे ठेवून असं होत नाही. पॉलिमरिक फिल्म एक विशेष प्रकारची पॉलिमरिक फिल्म आहे की ज्यामध्ये वायूच्या आदलाबदल सहजपणे होते आणि फळं भाजीपाला टिकून राहतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं सोपं आहे, पुढे हवं आहे रसायनांचा वापर. तर या ठिकाणी विशिष्ट प्रकारची बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारतो. आपण कसं वांगी पिकावरती फळावर असताना फवारतो तसं वांग्याच्या पॅक केलेल्या बॉक्सवरती बाहेरून पण का औषधं फवारतात किंवा बुरशीनाशक फवारतात. साठवणुकीमध्ये कुठे त्याला संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतात. त्यानंतर त्यामध्ये आयसोप्रोपिल एन फिनाइल नावाचं एक रसायन आहे, तोही वापरतो. आयसोप्रोपिल एन फिनाइल. तर ही जी रसायन आहे ती शक्यतो सूक्ष्मजीवांच्या वाढीवरती ते नियंत्रण घालते. या ठिकाणी कुठं वायूचा बदल झाला, तापमानामध्ये घट झाली किंवा आर्द्रता वाढवली, हा इथं नाही. इथं काय करतात, विषारी वातावरण तयार करतात आणि त्याच्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होऊ देत नाही. लक्षात येईल. अशा पद्धतीनं विशेषतः ही पद्धत एक्सपोर्टसाठी वापरतात. जी फळं आपल्याला परदेशाला विकायचे 8-15 तासाचा प्रवास आहे त्या ठिकाणी वापरतात. किंवा त्या ठिकाणी बघितलं जातं की बाहेरला औषधाचं फ्युमिगेशन केलंय का, आतमध्ये काही अशी औषधं ठेवलीत का की ज्यामुळं वाहतुकीच्या काळात जी काही बुरशी वाढते, जीवाणू वाढतात किंवा काही अळ्या वाढतात त्याला बंद बसतो. आणि शेवटची पद्धत 11 नंबरची ती कांदा आणि बटाटा यासारख्या कोंब येणाऱ्या कोंब येऊन खराब होणाऱ्या भाजीचा वापर करतात. तर त्याला म्हणतात गॅमा किरणांचा वापर. गॅमा किरणांचा वापर. तर आता हे तंत्र कसं आहे की जो कांदा आहे तर तो साठवणुकीत काय त्याला कोंब येतो आणि कोंब येऊन कांदे सडतात, खराब होतात. म्हणजे बटाटा असेल तर याला असे अंकुर येतात म्हणजे खराब होतात. तर त्यासाठी गॅमा किरणं ही विशिष्ट पद्धतीची किरणं प्रयोगशाळेत ठराविक अशा मुद्रातून तयार केली असतात आणि ती अशी आरपारकडे पाठवतात आणि सूक्ष्मजीवांचा नायनाट होतो या ठिकाणी आणि त्यातून हे टिकून राहतं. तर आता ह्याची तुलना पाश्चरायझेशन क्रियेवर केली आहे. पाश्चरायझेशन क्रियेला आपण काय करतो, भांड्यामध्ये दूध घेऊन त्याला गरम करतो आणि त्यात सूक्ष्म मारतो आपण. तिथं तापमान न वाढवतो आपण तेच काम इथं करतो. इथं तापमान वाढवून आपण करतो, इथे तापमान न वाढता किरणाद्वारे आपण त्याच्याकडे मारा करून सूक्ष्मजीवांचा नायनाट करतो. तर गॅमा किरण विशेषतः वापरतात. तुम्हाला व्यायाम विचारता वेळेस की कांदा साठवण्यासाठी टिंबा किरणांचा वापर करतात. गॅमा, अल्फा, बीटा, एक्सरे असेल तर त्याने गॅमा उतराई हे साधारण अभ्यास करून तयार केलेलं टेक्निकचं कामकाज आहे. तर अशा पद्धतीची प्रकारची प्रयोगशाळा लासलगाव नाशिक या ठिकाणी विकसित केली कांद्यासाठी. मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरतात. बंदिस्त खोलीमध्ये कांदे ठेवायचे आणि विशिष्ट यंत्रणा सुरू करून कांद्यामधून ही किरण आरपार पास करायची. आपण कसं समजा हात काढले जातात, डॉक्टरकडे एक्सरे काढावे म्हणतात. एक्सरेचं टेक्निक असतं असं हात तिथे ठेवतात, एक्सरे पास करतात. जो हाडाचा भाग मोडलाय तेवढा वर चित्रात दिसतो. तशा पद्धतीनं या ठिकाणी किरण पास करतात आणि ह्याच्यात मध्ये जे काय त्याला येईल सूक्ष्मजीव असेल आणि काय असेल तर ते मारलं जातं. कारण त्या किरणाच्या मध्ये जी क्षमता असते त्यासाठी मग त्यापुढे मनुष्याला जायचं नाही. आपल्याला पूर्ण बंदिस्त यंत्रणा असते आणि हे किरणांचं काम केलं जातं. जर रेकॉर्डला जर वाक्य दिली ती कशी देणार ती वाक्य दिली बोर्डाला. आता सांगितलं तुम्हाला कांदा साठवण्यासाठी टिंबा किरणांचा वापर करतात किंवा किरणोत्सर्जन पद्धतीमध्ये टिंबा किरणांचा वापर कांदा साठवण्यासाठी करतात. खाली पर्याय असेल गॅमा, अल्फा, बीटा, एक्सरे असेल, क्षकिरण. आपण क्षकिरण माहिती असेल क्षकिरण मोकळं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं एकूण आपण 11 पद्धती बघितल्या. हा या प्रकरणाचा निम्मा भाग झाला. बाकीचा आपण नेक्स्ट टाइम